नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या येणाऱ्या भागामध्ये असे होणार की सिंधू आणि राघव हे आपले बाळ होणार ही गुड न्यूज ऐकल्यानंतर खूपच खुश असतात आणि आपल्या रूममध्ये येऊन ते एकमेकांबरोबर खूप असे रोमॅन्टिक झालेले असतात आणि बाळाचे स्वप्न बघत असतात। तर राघव रोमॅन्टिक होऊन सिंधूचा किस करत असतो। तेवढ्यात तेथे मधू येते आणि मधूला हे सर्व बघून तिचा आणखीनच जळफळाट होत असतो, कारण या बाळाचा वापर करून आणि या सर्वाचा फायदा घेऊन तिला राघवच्या जवळ यायचे असते आणि राघवबरोबर लग्न करून त्याच्या आयुष्यात यायचे असते। पण सिंधू काही कमी नसते। सिंधू मधूचा हा कोणताही प्लॅन सक्सेस होऊन देणार नसते, कारण सिंधूच्या पावलावर पाऊल टाकून सिंधू ही मधूवर लक्ष ठेवून असते। तेव्हा मधू आतमध्ये येते आणि राघव सिंधूला म्हणते की मी तुमचे अभिनंदन करण्यासाठी येथे आले। तर लगेच सिंधू म्हणते की थँक्स मधुताई, तुम्हाला इतके तरी समजले की ती बाळ आमचे आहे, कारण तुम्ही ही जी काही शस्त्रक्रिया केली ती बळजबरीने केली आमच्या मनाविरुद्ध, पण आम्ही ते सुद्धा ॲक्सेप्ट केले। तेव्हा मधू म्हणते की मला रायाची खरंच खूप आठवण आली आणि रायाची आज जर राया असते तर खरंच त्यांना सुद्धा खूप आनंद झाला असता आणि हे माझे बाळ असते आणि राया त्यांचे बाप असता। तर लगेच मधू ही खोकण्याचे नाटक करते आणि राघव तिला घाईने पाणी द्यायला लागतो। तर मधू म्हणते की सिंधू, तू माझ्यासाठी गरम पाणी घेऊन येतेस का? तर सिंधू ठीक आहे असे बोलते आणि पाणी आणण्यासाठी जाते। तर लगेच मधू ही राघवला म्हणते की राघव, माझी अशी इच्छा होती की आज राया असते तर त्यांनी माझी किती काळजी घेतली असते आणि त्यांना किती आनंद झाला असता, त्यामुळे मला रायाची खरंच खूप आठवण आली आणि त्यांनी मला त्यांच्या मिठीत सुद्धा घेतले असते। म्हणून राघव, मला असे वाटते की मी तुझ्या गळ्यात पडू का? मला खरंच रायाची खूप आठवण येते। तर राघवला काही सुचत नसते। तेवढ्यात मधू ही राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते। तेवढ्यात सिंधू येते आणि सिंधू लगेच मधूला धरते आणि आपल्या मिठीत घेते आणि मधूला म्हणते की मधुताई, आजपासून तुम्हाला जर रायादादाची आठवण आली तर तुम्ही अशाच माझ्याकडे येत जा आणि माझ्या गळ्यामध्ये पडून आणि तुमच्या मनातले सर्व मला सांगत जा। मी सर्व तुमचे दुःख हलके करीन, कारण तुम्ही माझ्या बाळाची किती मोठी जबाबदारी घेतली। तर मधूला पुन्हा सिंधूचा राग येतो आणि तिचा प्लॅन हा फ्लॉप होतो। सिंधू म्हणते की खरंच आज रायादादा असते तर त्यांना हे समजले असते की मी आणि राघव सर हे आई बाबा होणार, त्यांना सुद्धा खूप आनंद झाला असता। तेव्हा मधू ही म्हणते की मी माझ्या रूममध्ये जाते, मला आरामाची खूप गरज आहे। तेव्हा मधू पाणी न घेता जायला निघते। सिंधू म्हणते की मधुताई, तुम्ही पाणी सुद्धा घेतले नाही। तेव्हा नाईलाजाने ती पाण्याचा ग्लास आपल्या हातामध्ये घेऊन जाते। तर मधू गेल्यानंतर सिंधू ही राघवला म्हणत असते, मधुताई भोळेपणाचा खेळ खेळून तुम्हाला तुमच्या गळ्यात पडायला पाहत होती आणि मी त्यांचा डाव पूर्णपणे ओळखलेला आहे की बाळाचा फायदा घेऊन राघव सर ती तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते आणि मधू तुम्हाला जवळ घेण्यासाठी काही सुद्धा नाटकं करू शकते, तुमचे अटेन्शन मिळवण्यासाठी ती हे सर्व करते, पण मी हे सर्व होऊन देणार नाही। राघव सर, तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे की आपले किती प्रेम आहे। तेव्हा राघव म्हणतो की सिंधू, हे सर्व विषय सोडून दे, तू फक्त मधूच्या प्रेग्नन्सीवर लक्ष दे। तर लगेच मधू म्हणते की माझे पूर्ण लक्ष त्यांच्याकडेच राहणार, कारण माझे बाळ आणि आपले बाळ तिच्या पोटात आहे आणि आपले बाळ हे मधूच्या पोटात 9 महिने जरी वाढले तर माझे पूर्ण लक्ष आणि मी त्याला पूर्ण संस्काराचे धडे हे देत राहणार। त्यामुळे मधुताईंचे सुद्धा लक्ष हे त्यांच्या प्रेग्नन्सीकडेच राहायला पाहिजे, याची मी पूर्णपणे काळजी घेईल आणि मधूचे लक्ष हे सर्व राघव सर तुमच्यावर आहे। त्यानंतर इकडे मधू आपल्या रूममध्ये येते आणि सिंधूचे ते वागणे बघून तिला टेन्शनच येते की सिंधू माझ्याशी इतकं नॉर्मल का वागते, मग तिच्या जर लक्षात आले नसेल का मी हे सर्व राघवच्या जवळ येण्यासाठी करते म्हणून। तर लगेच तेवढ्यात तेथे मधूची आई आलेली असते आणि मधूची आई ही मधूला समजावते की तुझ्या मनामध्ये जे काही चाललेले आहे ते मला पटत नाही, कारण 9 महिने आहे तोपर्यंत सर्वजण या घरातील तुझी राणीसारखी काळजी घेतील, कारण या रत्नपारख्यांचा वारस तुझ्या पोटात वाढतोय। पण 9 महिने एकदा पूर्ण झाले ना तर कोणी तुला विचारणार सुद्धा नाही, मग तेव्हा तुझी काय अवस्था होईल। पण तेव्हा मी सांगितलेले तेव्हा तुला आठवेन, पण तेव्हा सर्व वेळ ही निघून गेलेली असेल आणि तुला खूप पस्तावा होईल, असं मधूची आईसुद्धा मधूला समजावण्याचा प्रयत्न करत असते। मात्र मधू काही ऐकत नसते। त्यानंतर इकडे राजश्री आणि सिंधू खूपच खुश झालेले असतात। तर राजश्री सिंधू आई होणार म्हणून तिला प्रेमाने लाडू भरत असते।
तेव्हा सिंधू म्हणत असते की आई 9 महिने जायचे आणि मधुताई पूर्ण राघव सरांना जवळ घेण्यासाठी खूप प्रयत्न करतील, पण आपला जो काही मुलगा आहे ते तर खरंच खूप भोळे आहे, त्यांना मधूचा हा प्लॅन लक्षातच येत नाही। पण राघव सरांना असे वाटते की मधुताईंनी आपल्यावर उपकार केले। तर राजश्री म्हणते की मग तू काय करणार? तर लगेच सिंधूच्या मनात येते की गीताला या सर्व शस्त्रक्रियापासून लांब का ठेवण्यात आले आणि कोणी अडवले हे सर्व मी शोधून काढणार, तेव्हा मधूचा चेहरा हा सर्वांसमोर येणार म्हणजे येणार, तोपर्यंत मी शांत बसणार नाही। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता सर्वजण करत असतात, तर तेथे मधू येते आणि मधू थोडी टेन्शनमध्ये असते। काकू म्हणते की मधू काय झाले, तुझी तब्येत ही चांगली नाही का? तर मधू म्हणते की मला चांगली झोप लागली नाही, मला असे वाटते की डॉक्टरांकडे जाऊन एकदा चेकअप करून घ्यावे। आणि राघव तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाशील का असं मधू विचारते। तेव्हा सिंधूच्या लक्षात येते, तर सिंधू ही राजश्रीला गुपचूप सांगत असते की बघितले का आई मधुताईंचे नाटक? तर सिंधू ही म्हणत असते की मधुताई, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थित सांगेन, मी सुद्धा एक डॉक्टर आहे ना। तर मधू म्हणते की नाही, मला तुझ्या सल्ल्याची काही गरज नाही, कारण तू आत्तापर्यंत माझ्याशी जे काही वागले आहे ना, आणि तू फक्त माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघते, त्यामुळे मी तुझ्याबरोबर हे हॉस्पिटलला सुद्धा येऊ शकत नाही। तेव्हा मधू ही काकूला म्हणते की राघव मला हॉस्पिटलला ड्रॉप करेन की नाही? तर लगेच राघव म्हणतो की तू अपॉइंटमेंट घे, मी तुला घेऊन हॉस्पिटलला जातो। तर सिंधू राजश्रीला म्हणते की आई बघितले ना, राघव सरा जवळ येण्यासाठी ह्या काही बी करायला तयार आहेत। तर राजश्री म्हणते की मग आता काय आपला पुढचा प्लॅन? तर लगेच काहीतरी करावेच लागेल की मधुताई माझ्या नवऱ्यापासून ह्या लांब राहतील। तेव्हा राघव मधूला घेऊन हॉस्पिटलला जातो, पण त्या अगोदर तेथे सिंधू आलेली असते आणि सिंधूला बघून मधूला तर मात्र मोठा धक्का बसतो आणि राघव सिंधूला बघून खुश होतो। तर सिंधू सांगते की माझी दुपारची सुट्टी झाली, मग माझ्या बाळाला डॉक्टर काय सांगतील ते मला माहिती व्हायला नको का? कारण मी सुद्धा एक बाळाची आई आहे आणि तुम्ही सुद्धा बाबा, म्हणून मी लवकरच सुट्टी घेऊन आले, कारण माझ्या सुद्धा बाळाचे चेकअप आहे ना। तेव्हा राघव म्हणतो की चला आता डॉक्टरांची अपॉइंटमेंट असेल। तर सिंधू म्हणते की राघव सर तुम्ही येथेच थांबा, मी आणि मधुताई आतमध्ये जातो। तर मधू म्हणते की राघवला काय ते थांबवतेस? तर लगेच सिंधू म्हणते की जर राघव सर बाहेर असतील तर तुमचे चेकअप हे लवकर होईल। तर मधू म्हणते की राघव सुद्धा या मुलाचा बाप आहे ना। तर सिंधू म्हणते ते माझा नवरा आहे, या बाळाचा बाप, पण ते तुमचा नवरा नाही, त्यामुळे तुमच्यासोबत कसे येतील ते डॉक्टरांकडे? आणि मधुताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना तुमच्यासोबत। तर राघव म्हणतो सिंधू योग्य बोलती आणि मधू आणि सिंधू तुम्ही जा, मी बाहेर तुमची वेट करतो। तेव्हा डॉक्टर हे मधूचे चेकअप करत असतात आणि सिंधूला म्हणतात की तुम्हाला सर्व इतकी माहिती कशी आहे? तर सिंधू म्हणते मी सुद्धा एक डॉक्टर आहे। तर डॉक्टर हे मधूला चेक करण्यासाठी आतमध्ये नेतात। तर सिंधू म्हणते की अजून 9 महिने जायचे, मी ह्या मधुताईंच्या प्रत्येक प्लॅन कसा उद्ध्वस्त करू आणि राघव सरांना त्यांच्यापासून कसे लांब ठेवू, खरंच माझ्यासाठी खूप ते अवघड आहे, पण मी ते सक्सेस करणार म्हणजे करणारच। तर डॉक्टर चेक केल्यानंतर मधूला म्हणतात की खरंच हे बाळ खूप नशिबान आहे, कारण त्याची आई एक डॉक्टर आहे। तर मधूचा खूप जळफळाट होत असतो। त्यानंतर मधू घरी येते आणि काकू आणि सर्वांना सांगते की मी हॉस्पिटलमध्ये गेले, पण माझ्या अगोदर तेथे सिंधू आलेली होती आणि सिंधूने या मुलासाठी केली तर काय, फक्त तिने तिचा अंश दिला, बाळाची सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे ना, आणि प्रेग्नन्सीचे सर्व काही हे त्रास मलाच सहन करावा लागतो। तर लगेच रेश्मा म्हणते की सिंधू त्या बाळाची आई आहे, त्यामुळे त्यांना पूर्ण हक्क आहे की कुठे जायचे आणि कुठे नाही। तेवढेच सिंधू येते आणि सिंधू म्हणते की तुम्हाला कोणी सांगितली होती की ही जबाबदारी घ्यायची? मी तर तुम्हाला कधीच म्हटले नव्हते की तुम्ही माझ्या बाळाला तुमचा गर्भ द्या म्हणून, तुम्हीच बळजबरीने तेथे आलात, मग यामागे तुमचा काहीतरी प्लॅन हा नक्की असणार। आणि मी तर तुम्हाला स्पष्ट सांगितले होते की मला तुमच्या गर्भाची गरज नाही, तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या क्षणाला तेथे आलात का? आणि अजूनसुद्धा ती गोष्ट लपलेली नाही, मी ते राज शोधून काढणार म्हणजे काढणार, आणि हे जे कोणी केलेले आहे ना त्याचा धडा मी लावणार म्हणजे लावणारच। तेव्हा मधू म्हणते की काकू मी सिंधूला माझ्याजवळ ठेवू शकत नाही आणि जास्त करून माझ्या या बाळाला काही होता कामा नाही। तर सिंधू म्हणते की कुणाचे बाळ? ते माझे बाळ आहे आणि मला पूर्ण हक्क आहे त्या बाळाची जबाबदारी घेण्याचा। आणि तुम्हाला सवयच झाली आहे की दुसऱ्याच्या गोष्टी ह्या हिरावून घ्यायच्या आणि चोरायच्या।
आणि असेच करून तुम्ही राघवला जवळ घेण्याचा प्रयत्न करता आणि तोच तुमचा प्लॅन चालू आहे, तर मधूला खूप मोठा धक्का बसतो, कारण सिंधूने सर्व काही ओळखलेले असते। तेव्हा मधू ही रात्रंदिवस राघवला जवळ घेण्याचा आणि बोलवण्याचा डाव रचत असते, मात्र सिंधू तो डाव हाणून पाडत असते। तर असे करून सिंधू ही मधूची कशी जिरवणार आणि राघवला परत आपल्या प्रेमामध्ये कसे अडकवणार आणि राघव सिंधूचे प्रेम असेच फुलत राहणार, ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।